नमस्कार, मुसळा स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्यातला, म्हणजेच गेल्या आठवड्यातला। कसं आहे की मार्गशीर्ष महिना म्हटल्यानंतर खूप शुभ असतो आणि देवाचे कार्य म्हणा कोणतेही कार्य करण्यासाठी हा महिना खूप शुभ मानला जातो। तर या महिन्यामध्ये कोणी देवीच्या सुवासन्या घालतात, तर मार्गशीर्ष महिन्यातलं उद्यापन असतं किंवा वैभव लक्ष्मीचं उद्यापन सुद्धा करतात। तर अशा पद्धतीने हा महिना खूप शुभ मानला जातो आणि कोणते कार्य करण्यासाठी हा महिना शुभच असतो। तर हे माझी मैत्रीण आणि यांच्या घरी कसं देवी असते, तर देवीच्या सुवासन्या घालायच्या होत्या त्यांना। तर मंगळवारी त्यांना देवीच्या सुवासन्या घालायच्या होत्या, तर उपवास पकडायचा म्हटलं आणि तर उपवास पकडलेला होता आणि त्यांनी साबुदाण्याची खिचडी सुद्धा सकाळी सगळ्यांच्या घरी पाठवलेली। आणि माझ्या मैत्रिणीचा सुद्धा दिवसभर उपवास होता आणि ती जॉबला जाते आणि जॉबवरून आल्यानंतर तिला तिच्या मिस्टरांनी खूप छान अशी मदत केली, कारण ते नेहमीच तिची मदत करत असतात आणि त्या दोघांनी मिळून छान असं पुरणपोळीचा बेत केला होता। तर खूप छान पुरणपोळी झालेली आणि त्यासोबत भजी होती, पापड होतं आणि मेथीची भाजीसुद्धा होती। खूप छान असं स्वयंपाक केलेला आणि त्यानंतर त्यांनी ते पाय वगैरे धुले सुवासन्यांचे, आम्हा सर्वांचे हळदी कुंकू लावून नमस्कार केला आणि त्यानंतर भोजन वाढले आणि आमचं भोजन झाल्यानंतर ओटी भरायची असते सगळ्या सुवासिन्यांची। तर हळदी कुंकू लावून इथे बघा, ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल तसेच ओटी भरतात। तर त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की ब्लाऊज पीस, नारळ आणि एक वेणी आणि तांदूळ ओटी भरण्यासाठी आणि एक केळी। तर अशा पद्धतीने त्यांनी खूप छान असं आणि विड्याची पानं, खास करून विड्याची पानं आणि त्यावरती सुपारी, हे सगळं काही ओटीमध्ये ठेवून त्यांनी खूप छान पद्धतीने सर्वांची ओटी वगैरे भरली आणि नमस्कार केला सर्वांचा। आणि त्यानंतर थोडंसं आमचा म्हणतात ना की बायकांचा फोटोशूट तर येतोच प्रत्येक ठिकाणी, तर फोटोशूट झाला। त्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या, खूप दिवसांनी भेटलेलो। तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला, बाय बाय, थँक्यू।